जुलै महिना म्हणजे खरीपातील खरी कसोटी. कारण ह्याच महिन्यामध्ये पिकांवर हल्ला करतात अळी, माशी, तांबोरा आणि करपा. मक्याच्या भागांमध्ये शिरणारी अळी आणि सोयाबीनची पाने कुरतडणारी माशी, भातावर येणारा तांबोरा हे सगळं टाळता येऊ शकतं जर योग्य लक्षणं ओळखली आणि वेळेत उपाय केले तरच. काळजी करू नका, यंदा आपण योग्य वेळी योग्य उपाय करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये आपण बघणार आहोत पिकांनुसार लक्षणं, जैविक आणि रासायनिक उपाय आणि शेवटी शाश्वत संरक्षणासाठी खास टिप्स काय आहेत. नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी, पालवी ॲग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खात्री आहे की या चॅनलवर अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्ही न चुकता पाहता. पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का? नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, म्हणजे पालवीवरचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया या महिन्यातील स्पेशल कीड आणि रोग नियंत्रणासाठीची सविस्तर माहिती. सुरुवातीला पाहूयात सोयाबीन पिकाविषयी सविस्तर माहिती. त्याची लक्षणं काय दिसतात अगोदर ते पाहूयात. पहिलं असं ते म्हणजेच पानं गुंडाळलेली दिसतात. दुसरं असं ते म्हणजेच फुलं गळतात. आणि तिसरं असं ते म्हणजेच पानं पिवळी दिसतात आणि वाढ खुंटते. किडी कोणत्या असतात? पानं गुंडाळणारी अळी, सफेद माशी, हिरवी अळी. आता यावर जैविक रासायनिक उपाय काय करावा ते पाहूयात. जैविक उपाय असा नीम अर्क 5%, ट्रायकोग्रामा कार्ड. रासायनिक उपाय काय आहेत ते सांगते. स्पिनोसॅड 45% S किंवा इमिडोक्लोप्राइड 17.8% SL हे उपाय संध्याकाळच्या वेळी फवारावेत. दुसरा मुद्दा आपण आता पाहणार आहोत मका पीक. मक्यामध्ये सध्या फॉल आर्मी वर्म मोठा धोका बनलाय. सुरुवातीला त्याची लक्षणं सांगते. कुरतडलेली पानं, गाभा सडलेला आणि अळी दिसते. यावर उपाय काय आहे तर तेही पाहूयात. जैविक नीम तेल 5 ml, फेरोमोन सापळे 10 ते 12 प्रति एकर असा जैविक उपाय करू शकता. रासायनिक उपाय देखील सांगते. इमामेक्टिन बेंजोएट 5% SG किंवा स्पिनोसॅड 45% SC या प्रमाणात देऊ शकता. तिसरा मुद्दा काय आहेत तर तेही आपण पाहूयात. भात पिकात तांबोरा आणि पर्ण गुंडाळणारी अळी मोठ्या प्रमाणात दिसून येत असते. त्यामध्ये पानं चुरगाळलेली, वाढ खुंटलेली, पांढऱ्या डागांसह सडत जाणारी फुले अशी लक्षणं दिसून येतात. यावर जैविक उपाय काय आहे तर तो देखील पाहूयात. बिवोरिया बिसायाना निंबोळी अर्क या प्रमाणामध्ये. तर रासायनिक उपाय काय आहे तो सांगायचा झाल्यास क्लेथियानिडिन 50%, WDG 0.2 ग्रॅम प्रति लिटर, क्लोरॅन्ट निलोप्रोल आणि थॉक्सम 0.4 ml या प्रमाणामध्ये. तर रोग काय दिसतात तर करपा, ब्लास्ट यासाठी 75% WP 1 ग्रॅम या प्रमाणामध्ये फवारणी करा. आता काही महत्त्वाच्या खास टिप्स सांगते. फवारणी सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये किंवा संध्याकाळी 4 नंतर करा. जैविक उपाय नेहमी पहिल्यांदा वापरावा. पीक तपासणी दर 3 दिवसांनी करा. मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करणं आणि 100% उत्पादनासाठी वेळेवर पिकाकडे लक्ष द्या. शेतकरी मित्रांनो, जुलै महिना म्हणजे शेतीचं रणांगण. या मार्गदर्शनाने तुमचं पीक, मेहनत आणि उत्पन्न वाचवता आलं हाच आमचा उद्देश पूर्ण होईल. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी पालवी ॲग्रिकोला फॉलो देखील करा.